सो हे बघा चिकन चिली रेडी. तर मी कसं बनवलं तुम्हाला दाखवते आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर हे बघा. राईस वॉटर लावणार आहे आणि ते मी कशा पद्धतीने लावते हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर पहिले म्हणजे 3 वॉश करून घ्यायचे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर असं जर नितळ पाणी दिसलं तर तुम्ही असं समजायचं की छान वॉश केला गेला आहे. आणि तो मी आता हे मी ड्रेन करून घेते. म्हणजे 3 म्हणजे 1 वॉश 2 सेकंड वॉश 3rd वॉश आणि देन आफ्टर तुम्ही वॉटर टाकून ते मी गॅसवर आता पातेले ठेवून त्याच्यात 15 मिनिटं मी ते मस्त उकळू देणार आहे. पण पाणी जास्त पाहिजे म्हणजे तुम्हाला राईस वॉटर पाहिजे, भात नाही करायचा आहे. तर 15 मिनिटं होऊ द्यायचं, मग छान वॉटर राहतं फक्त. तर म्हटलं आज थोडासा वेळ आहे आणि तो वेळ आपण आपल्या स्वतःसाठी देऊयात. तर त्याच्यामुळे माझं नेहमीचं म्हणजे मी जर मला वेळ असला तर वीकमध्ये करते, नाहीतर मंथमध्ये 2 टाइम्स राईस वॉटर मी केसांसाठी यूज करते. खूप युजफुल असतं केसांसाठी, खूप सॉफ्ट अँड शायनी होतात आणि हेअर ग्रोथ पण होते राईस वॉटरने. तर चला मग आता मी हे वॉटर 15 मिनिटं होऊ देईल आणि तेव्हा म्हणजे तांदूळ जो आहे ना तो शिजत येतो थोडासा आणि मग गॅस बंद करायचा आणि ते वॉटर आपण स्ट्रेन करून घ्यायचं आणि ते केसांना लावायचं. तर मी तुम्हाला सांगते जस्ट वॉटर. याच्यात तुम्ही ऑरेंज पील्स वगैरे असल्या तर ऑप्शनल म्हणून ते टाकायचं. रोजमेरी ऑइल ते टाकायचं. मी जस्ट ऑप्शनल सांगते, मी असंच मला आवडतं. मी हे ओनली राईस वॉटर वापरणार आहे केसांसाठी. चला मग याला मॅरिनेट करते. मी बोनलेस चिकन घेतलं आहे. तर फार काही जास्त फॅन्सी नाही करणार आहे. जस्ट मी घरचा म्हणजे गरम मसाला टाकलाय, हळद टाकले, मीठ टाकलंय आणि आता थोडंसं लेमन. जस्ट थोडासा लेमन आणि याला छान मिक्स करून घेते. 10-15 मिनिटं बाजूला ठेवते आणि मग करते. राईस वॉटर रेडी आहे. 1 टाइम साठीच बनवलंय. तर तुम्ही हे बनवून फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात, नंतर नेक्स्ट टाइम वापरता येतं. आणि तर फेस टोनर म्हणून पण हे वापरता येतं. तर खूप इफेक्टिव्ह असतो डार्क स्पॉट्स किंवा अँटी एजिंगसाठी. सॉरी येस. तर रेडी आहे. आता मी हे लावून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. सो टोमॅटो वगैरे कट करून ठेवलाय. इन्स्टंट पॉटने अख्खा मसूर करणार आहे, थोडी ग्रेव्ही करणार आहे. आणि हे बघा हे मी ऑलरेडी लावून दिलं होतं. सो आता मी इथे तर फोडणी आधी घालून घ्यायची आहे. तर मी हे सॉटे दाबेल. सो इथे मी आता ऑइल टाकते. आता मी इथे ऑइल टाकलं, थोडंसं कढीपत्ता. सो हे सगळे फंक्शन दिलेले असतात इन्स्टंट पॉटला. आता ते हॉट दाखवत आहे म्हणजे हॉट इथे लिहिलंय. तर म्हणजे याचा अर्थ तेल गरम झालंय. त्याच्यात मी आता जिरा टाकणार थोडासा. आधी ऑलरेडी मी कढीपत्ता टाकला आहे आणि ग्रीन चिली, थोडंसं गार्लिक आणि त्याचा छान परतवून घेणार आहे. सो आता मी स्पाइसेस टाकणार. सो रेड चिली पावडर, थोडासा गरम मसाला. ऑलरेडी आता लसूण सारखा परतला गेला आहे छान. माय गॉड कॅमेरा पकडून दिसतंय. आणि आता टोमॅटो टाकणार. आणि तो पण छान परतवून घ्यायचा आहे.
जोपर्यंत भाजी होते तोपर्यंत मला लागली आहे भूक. हे मी कापलं आहे कॉन्टालप. आता कॉन्टालप खाते छान उन्हात बसून इथे. तर थंडी आहे अजून थोडीशी. आणि मग मस्त इथे आता मी कॉन्टालप कापलंय ते खाणार आणि मग जेवण करणार. तोपर्यंत केसांचं म्हणजे जे मी राईस वॉटर लावलंय त्याच्यानंतर मग ते वॉश करणार. आणि हा मस्त छान तर बसून अगदी पटकन शिकतो. तर मी हा कवर फक्त त्याला मी भिजत ठेवला होता आणि मग आता त्याला पुरी करायची. वाव, लुक्स गुड. आता मी पाणी आणि मीठ टाकणार आणि मी इथे आता इथे लिहिलंय राईस वगैरे लिहिलंय. तर बीन्सचं हे जे आहे बटन हे टाकणार मी आणि मग होत राहील. तर मी इथे आता हे मी गार्लिक आणि हे टाकलं आहे रेड चिली. सॉरी काय टाकलं मी? हा कढीपत्ता टाकला, कोथिंबीर टाकली आणि आता ग्रीन चिली. तर हे छान परतवून घेऊ आपण. आणि मशीनचा आवाज चालू आहे. सो इथे ऑफ म्हणताय म्हणजे आपली भाजी झाली आहे मी केलेली. आणि जर मला कीप वॉर्म जर गरम ठेवायचं असेल तर मी हे बटन अशी दाबून ठेवते तर ती तशीच तशी गरम. सो हे बघा कमी आहे माझ्याकडे रेड चिली सॉस तर तेवढंच टाकते मी. तर आपण आता बघूया भाजी झाली आहे का. येस, भाजी पण झाली आहे. तर मला पाहिजे तर मी इथे कीप वॉर्म इथे ठेवू शकते पण आता लगेच खायची तर मी आता ठेवत नाही सध्या. आणि इकडे हे बघा वाव. पोळ्या वगैरे माझ्या करून झालाय, भात करून झालाय. रेड चिली सॉस टाकला आणि सोया सॉस टाकला. वाव, मस्त दिसतंय, सो टेस्टी. आणि हे बघा हे मी तुम्हाला दाखवलं नाही कारण माझं बॅटरी पूर्ण डाऊन होती. तर चिकन मी असं म्हणजे मॅरिनेट करून मग ते तळलंय. ते असं दिसतंय आणि ते इथे जाणार आहे. आता मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन होती मला चार्जिंगला लावावा लागला आणि मग त्याचा व्हिडिओ नाही घेता आला मला. ओके, सो आता आपण छान त्याच्यात आता कॉर्नफ्लॉवर टाकायचं त्याच्यात. छान हे होऊ द्यायचं 1 मिनिट वगैरे. थोडंसं मीठ जाईल याच्यात कारण ऑलरेडी आपण चिकन मॅरिनेट करताना मी टाकलं आहे. खूप वाफ येते ना असं असं बघत या दिसतंय आता. सो आता हे चिकन याच्यात जाणार आहे. सो हे बघा लुक्स गुड. सो चिकन चिली रेडी. आता मी गॅस बंद करते. सो हे बघा चिकन चिली रेडी. तर हे बघा हे आहे माझं आजचं जेवण. चला मी आता एन्जॉय करते, तुम्ही पण नक्की करून बघा. तर हे बघा जस्ट मी हेअर वॉश करून आले आहे आणि मी काहीच केलं नाही हेअरला, फक्त सिरम लावलं आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर हे बघा. सो तर खूप छान होतात, सिल्की स्मूथ अँड फ्रीझी होत नाही, छान होतात. आफ्टर राईस वॉटर नंतर मी 45 मिनिट राईस वॉटर राहू दिलं आणि मग नंतर कंडिशनर शॅम्पू आणि कंडिशनर हेअर वॉश केला आणि जस्ट असंच मी त्यांना एअर ड्राय होऊ दिले आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर हे बघा छान होतं, खूप सुंदर होतात हेअर ऍक्च्युली हे बघा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.
नवीन असाल तर तोपर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत बाय.